पूर्ण सर्व्हिस मध्ये कितीतरी पोस्ट आल्या म्हणजे मायनिंग इन्स्पेक्टर, सप्लाय इन्स्पेक्टर, पण मी हे धंदे नाही केले. बरोबर आहे. बंडूजी, आपण म्हणजे म्हणतो आहे की चांगलं काम करा, पुढच्या जन्मात तुम्हाला अजून काही चांगलं मिळेल. पण मला असं वाटतंय की पुढचा जन्म बघायची गरजच नाही. चांगलं काम करा, इथल्या इथेच तुम्हाला त्याचं म्हणजे उत्तर मिळायला लागेल, आहे ना. चांगलं करा, चांगलं बघायला मिळेल, वाईट करा, वाईट बघायला मिळेल. आपल्या अनुभवात आपण जे बोललेलं आहे ते आम्हाला लक्षात आलं. यानंतरचा पुढचा प्रश्न, एक प्रवासाच्या अंतिम भागाकडे आपण थोडं वळतो आहे. तर व्हॉइस ऑफ मेलोडीचे जे कार्यक्रम आतापर्यंत झाले, जे ऑर्केस्ट्राज आपण घेतलेले आहेत, तर त्यावेळेसचा तो प्रवास आणि आताचा हा प्रवास, या दोनही प्रवासामध्ये ऑर्केस्ट्राला सध्या काय महत्व आहे हे तुम्ही सांगा. माझं वैयक्तिक मत असं आहे, चालेल. सध्या ऑर्केस्ट्रा बिल आलेलंच नाही, चालत नाही, मेलोडी असं म्हणू आपण. त्यावेळेस पहिले एक दीड महिना प्रॅक्टिस व्हायची त्यावेळेस. अच्छा. एक रेकॉर्ड घेऊन, रेकॉर्ड प्लेअरला होतं, सर्वजण त्याच्याकडे ऐकत बसायचे. आज प्रॅक्टिस करतो, मी गाणे भेट देना मैं करके आ जाता. 2 प्रॅक्टिस मध्ये शो होतं, होतच नाही 2 प्रॅक्टिस मध्ये शो. किती कोणा चांगला कलाकार राहिला, शो करायचा तो मनापासून करायचा. बिलकुल बरोबर आहे. तुमचं मन तयार नसेल तर शो होऊ शकतो. शो करण्यासाठी मन पण तयार पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही बोलले की पहिले 15-15, 20-20 दिवसांची तालीम व्हायची, आणि आजकाल बिलकुल 2 दिवसाच्याच तालिमेवर ते लोक तयार असतात शो करायसाठी. किंवा कधी कधी असंही होऊन जातं की जे तरुण वर्ग आहे त्यांची नेमकी दृष्टी काय आहे या ऑर्केस्ट्राकडे बघण्याची? ऑर्केस्ट्राकडे बघण्याची ती नसल्यासारखीच आहे. कराओकेकडे जास्त गेले. 2 गाणी त्यांनी कराओके म्हटलं, त्यांना वाटतं मी गायक आहे, मैं कराओके पे गाणी गाता हूँ. कसे गाते हे लोकांनाच माहीत नव्हतं. तो स्केल नाही राहत, तालात नाही राहत. उलट गेलं तर कराओकेवर एवढं परफेक्शन लागते, जेवढं ऑर्केस्ट्रा ते नाही लागते तेवढं परफेक्शन कराओकेमध्ये लागतं. ऑर्केस्ट्रामध्ये कसं ऍडजस्टमेंट करून घेते, कराओकेवर काहीच नाही करतात. बरोबर आहे. म्हणजे जे तुम्ही गात असाल, चुकीचे असाल तरी तिथे चाललंच आहे सरळ याच्यामध्ये, असं होऊन जातं कराओकेवर. बरोबर आहे. आणि लाईव्ह आपण जेव्हा गाणं म्हणताय, सगळे इन्स्ट्रुमेंट आपल्यासोबत आहे, तर हे थोडं कठीण असतं. बरोबर आहे. तर मला असं वाटतं की नवीन जनरेशनला पण गाण्याची तर आवड आहे, चांगले चांगले क्लासेस लावतात. आपण टी व्हीच्या विविध चॅनल्सच्या माध्यमातून एक नवीन नवीन सिंगर वर येत आहेत. पण तरीसुद्धा तुमचा दृष्टिकोन किंवा अजून तरुण वर्गांचा दृष्टिकोन या ऑर्केस्ट्राकडे बघण्याचा बदलत चालला, एवढं तर ठाम मत आहे आपलं. पण यांना जर पुनश्च याकडे ओढायचं असेल आणि पुन्हा व्हॉइस ऑफ मेलोडीला पुन्हा 50 वर्ष आम्हाला बघता आलं, तर यासाठी आपल्याला या तरुण वर्गाला काय सांगता येईल नेमकं? एवढे दिवस प्रॅक्टिस देतात त्या कोणता प्रॅक्टिस. अच्छा, म्हणजे एकंदर सरळ आहे की जर ते प्रॅक्टिस देतील तर ते गोष्टी शक्य होतील. आजच्या युगामध्ये शक्यच, सध्याच्या परिस्थितीमध्ये ते शक्य नाही. म्हणजे तरुण वर्गासाठी ही कल्पना करणं आपण सोडून ते जातं. कितीही मोठा सिंगर झालं, कितीही मोठा, ते काही ठराविक लोक होतं ज्यांना खरंच कला ते अवगत आहे, ते त्यांना घाबरत नाही, भीतही नाही. पण कोणत्याही कला तेवढा छोटासा मोबाईल खिशातून काढतो, आपल्याला स्टँडवर ठेवतो, त्याच्याकडे कोण गाणं. आता मला सांग, त्याच्याकडे मग तुमचं कॉन्सन्ट्रेशन कशात आहे? मोबाईलमध्ये काय गाण्यात आहे? अच्छा, बरोबर. गाण्याचे कॉन्सन्ट्रेशन पाहिजे तर तुमच्या कागदाकडे राहते. बरोबर बरोबर. कागद किंवा मोबाईल, मोबाईल याच्याकडे एक लाईन सुटली तर गेलं ते. म्हणजे तुम्हाला जर पाठ असाल गाणं, तुम्ही जे म्हणता त्याच्यापेक्षा चांगलं तुम्ही आणखी म्हणू शकता. बिलकुल. म्हणजे बघून बोलण्यापेक्षा आणि गाण्यापेक्षा जर आपण सगळं म्हणू की हृदयातून निघालं पाहिजे ते गीत. तुम्ही हृदयातून गाणं म्हणाल तर निश्चितच समोरच्या रसिकांच्या हृदयामध्ये जाऊन बसाल, है ना. तर आता आपल्या वयाचे लोक त्यांना बेंची पाड्यानं 30 पर्यंत आताही पाठ आहे. आताच्या मुलांना कॅल्क्युलेटर 17 गुण म्हणजे असे तर त्याचं कॅल्क्युलेशन व्हायच्या पाहिजे, आपलं कॅल्क्युलेटर होतं. म्हणजे मोबाईल सगळ्यात महत्त्वाचं म्हणू की एखादा छंद आणि आवड जोपासायची असेल तर नवीन जनरेशनने थोडंसं मोबाईलपासून पण दूर राहिलेलं उत्तम राहील. तर तुम्ही तुमच्या कलेला एक हृदयातून, आत्मीयतेतून, आपुलकीतून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू शकाल. एक कळत नकळत हा संदेश आपण तरुण वर्गाला देतो आहे.
आणि या पुढच्या प्रवासामध्ये एक प्रश्न माझा असा आहे की आपण व्हॉइस ऑफ मेलोडी ऑर्केस्ट्राचा 50 वर्ष झालं म्हणून प्रियदर्शनीला प्रोग्राम घेतला, बरोबर आहे. एकदम सुंदर कार्यक्रम झाला तो, प्रचंड लोकांनी प्रतिसाद दिला, कारण बंडूजी चंद्रपूरच्या हृदयात होते है ना. तर हृदयातल्या या श्वासाला, या हृदयातल्या ठोक्याला एकदा टाळ्या झाल्या पाहिजे. मग मी प्रश्न विचारतो पुढचा. तर हा एवढा प्रचंड जो कार्यक्रम केला, रसिक प्रेक्षकांची गर्दी होती है ना. तर बंडूजींच्या नावानेच ते तिथे उपस्थित झालेले आहेत हे तर 100% खरं. पण हा सगळा प्रकार, ते एवढं मोठं उभारणं, त्या प्रियदर्शनीला तो प्रोग्राम ठेवणं, ही कल्पना तुमची स्वतःची होती की नेमकी कोणाची होती? माझी. तुमची स्वतःची. मग या कल्पनेतून जे काही साकारलेलं होतं, इथे मग तुमच्या मुलांचे जे स्टुडिओज पण चालत आहेत, त्यांच्या पण काही सहभागाचा नाही. खरा आधार मिळाला तो माझा मोठा मुलगा धीरज. बरोबर आहे. त्यांनी पूर्ण ते सांभाळला. बाबा तुम्ही ऑर्केस्ट्राचा भाग नाही, बाकी मी सांभाळतो. अतिशय सुंदर. कारण त्यांचा पण स्टुडिओ जसा बघितला, आपण मागे आलो होतो स्टुडिओला, जी काही आपली चर्चा चालली आणि स्टुडिओमध्ये ज्या बऱ्याच काही इन्स्ट्रुमेंट म्हणू आपण, सध्याच्या युगात ज्या आवश्यक असतात त्या सगळ्या गोष्टी असतात आणि त्यांच्या सहकार्याने ते यशस्वी झालेलं होतं. मग अशी तुम्ही बोलले की नागपूरला पण तुमचं एक कार्यालय आहे, तिथे तुमचा कोणता मुलगा काम बघत असतो? नाही, काम आता नाही आहे, त्यावेळेस सुरुवातीच्या काळात. आता मग आणि इथं नागपूरला म्हणजे कसं होतं, चंद्रपूरला जॉईंट टॉपिकमध्ये कार्यक्रम केला. चंद्रपूरचा मोठा ग्रुप आहे. तसं नागपूरला धनवटे कॉलेजमध्ये, धनवटे रंगमंदिरमध्ये कार्यक्रम केला तर खूप मोठा कार्यक्रम. बरोबर. तर तो आम्ही धनवटेमध्ये आम्ही कार्यक्रम केलेला आहे त्यावेळेला. अतिशय सुंदर. म्हणजे एक 1979 मध्ये केला होता. 1919. अतिशय सुंदर. म्हणजे एक चांगला प्रदीर्घ प्रवास. जॉईंट टॉकीजमध्ये जसं माझी इच्छा तसं धनवटे होते, तर चंद्रपूरला जॉईंट टॉकीजमध्ये कार्यक्रम. काय बाहेरचे कोणतेही ग्रुप आले तर जॉईंट टॉकीजमध्ये कार्यक्रम करता आम्हाला वाटत आला आपण केव्हा तो या स्टेजवर आपण. मग मी कलेक्टर ऑफिसमध्ये जयंतराव मामेडवर त्यांनी संपर्क करत, त्यांना मी 3-4 वर्ष त्यांच्या पाठीमागे लागली. त्याचाही वाटलं हा 4 वर्षावरून एकदा द्यावा यांना. मग तो कार्यक्रम एवढा सुपर हिट झाला तो, त्यामुळे त्यांनी दरवर्षी टॉपिक फुकट द्यायचं ठरवलं. तशी त्यांची इच्छा ते स्थानिक कलाकारांना प्राधान्य दिले पाहिजे. माझी सुद्धा नेहमी, मी कधी बाहेरचा कलाकार बोलवला नाही, स्थानिक कलाकारांना प्राधान्य. आता 50वा कार्यक्रम, 50 वर्षाचा कार्यक्रम केला, तिथं सुद्धा स्थानिक कलाकारांना प्राधान्य. किती मोठा सन्मान त्या मोठ्याची नाही, जो प्रॅक्टिस करू शकते त्याला प्राधान्य दिलं. म्हणजे त्यांनी पाहिला, त्यांना सर्वांना माहिती आहे ते सब नये कलाकार से ढोके ना होतो. ज्यांना त्या कलेची जाणीव असेल आणि त्याची उत्सुकता असेल, आपुलकी असेल, अशा व्यक्तींना तुम्ही निश्चितच तो एक मार्ग, ती वाट मोकळी करून देता. आणि ते गट्स पण ओळखणं आवश्यक असतं, जे की तुम्ही अगदी कमी वयापासून, म्हणजे जसं या क्षेत्रात आले तसं तसं त्या कलाकारांना, त्यांच्या छंदांना, आवडीला तुम्ही जोपासत गेलेले होते आणि त्यांना पण एक यशाचं शिखर गाठण्यासाठी मदत केलेली होती. तर या प्रवासामध्ये, या चर्चेमध्ये आपण पुढे जात असताना एक अतिशय सुंदर असा प्रश्न मी आपणास विचारू इच्छिते आहे की व्हॉइस ऑफ मेलोडी है ना, म्हणजे ऑर्केस्ट्रा आपण बोलत जातो, पण व्हॉइस ऑफ मेलोडी हा शब्दप्रयोग तुमच्या ऑर्केस्ट्राच्या समोर आणण्यामागचं तुमचा नेमका उद्देश काय होता? त्याला एक विशेष नावाने तुम्ही ओळख दिली होती. हा नाव पहिल्या दिवसापासूनच व्हॉइस ऑफ मेलोडी ठरवलं होतं. तुमच्या मनातली ती इच्छा होती आणि त्या नावाने 4-5 जण होते. अच्छा, जे तुमचे मित्र परिवार होता 5 जणांचा, त्या सगळ्यांनी ठरवलं की आता काहीतरी यांचं ऑर्केस्ट्राचं बारसं करायला हवं आणि त्या बारशामध्ये त्याला व्हॉइस ऑफ मेलोडी हे नामकरण तिथे झालेलं होतं. तर 2-3 वेळा तुम्ही मित्रांचा उल्लेख केलेला आहे ना, की मित्रांमुळे हे सगळं झालेलं आहे. तर मित्र ते हे आपल्या आयुष्यासाठी फार महत्त्वाचे असतात. आयुष्यामध्ये मित्र असावं असं आपण बोलत असतो. मग जे मित्र तुम्हाला स्पेशली या ऑर्केस्ट्रासाठी महत्त्वपूर्ण ठरले आहे, तर मला असं वाटतं जाता जाता त्या मित्रांसाठी एक गाणं झालं पाहिजे, मित्रांसाठी किंवा मित्रांवर. बरेच गाणे असतात आपल्या मित्रांसाठी, आहे की नाही? एक आयुष्यामध्ये मित्र हा हवा असं
असं वाटतं. कारण मनातले दुःख असेल, ज्या काही कल्पना असतील, अगदी मनमोकळं ज्याच्याजवळ होतो ते हक्काचं पदर, तो हक्काचा खांदा जर कोणी असेल तर तो आपला मित्र आणि मैत्रीणच असू शकते. त्यासाठी मी मोबाईल साहेबांचा एक बिलकुल दोस्ती या चित्रपटात बोलू शकतो. बिलकुल एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या मित्रांच्या गीतांकरिता. कोई जब राह न पाए मेरे संग आए के पग पग दीप जलाए तेरी दोस्ती मेरा प्यार तेरी दोस्ती मेरा प्यार. अतिशय सुंदर. बघा म्हणजे बोलावंच नाही लागत आहे. तुमची गीत, तुमचं सूर इतकं काही चांगलं आहे की सृजनच्या वारकऱ्यांच्या हातातून नकळत टाळ्यांचा नाद आपल्यापर्यंत पोहोचतोय. बरोबर आहे. तर ह्या सगळ्या प्रवासामध्ये तुमचे कुटुंब झाले, तुमचे आई वडील झाले, बहीण भाऊ, मित्र, मुलं, समाज घटक आणि राजकारणी सगळ्यांचा एक चांगला सहभाग तुम्हाला मिळालेला आहे. आणि या प्रवासाच्या सोबतच एक आपण 50 वर्ष गाठलेले आहे. पण याही पुढे व्हॉइस ऑफ मेलोडीला अजरामर करायचं आहे. आजही त्याला ते आवाज बंडू देठेजींचे लोकांपर्यंत गेले पाहिजे असं जर आपल्याला वाटतं आहे तर आजच्या क्षणाला आपली काय भूमिका राहणार आहे व्हॉइस ऑफ मेलोडीसाठी? भूमिका जी आजपर्यंत होती तीच काय राहणार आहे. म्हणजे असे छोटे शो न करता हॉलमध्ये शो करायचे, जे फुल प्ले शो असतात ते करायचे. असे लग्नामध्ये वगैरे ते आवडतं. अच्छा. तिथे करत होतो मी पहिले, 2-3 वर्षांनी कमी केलं. पण हे सगळे काम करत असताना किंवा असे प्रोग्राम्स आपण जर अरेंज करतो आहे तर या सगळ्या गोष्टी करताना मग सहज एखादं मॅनपॉवर तुम्हाला मिळून जातं का? मॅनपॉवर मी इथे जसं माझ्या ग्रुपमध्ये 2-3 चांगले करायचे नाव मी आवर्जून इथं सांगतो. प्रवीण कासलेकर म्हणून आहे, माझे जे पहिले म्युझिक डायरेक्टर होते.